आपल्याकडे 8 तारीखला एक गुन्हा दाखल झाला होता MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. सकाळी 6 वाजता ज्यावेळेस शेजारीची माणूसने सांगितलं की असंच एक तुमचे कडे घरफोडी झालेली असं दिसतोय. ज्यावेळेस मकान मालिकाला त्यांनी पाहिला आणि त्याच्यात घरफोडी झाली होती आणि त्याच्यात मोठा जवळपास 42 लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला होता. त्याच्यात सोनं होतं जवळपास 340 ग्राम, त्याशिवाय 1.5 किलो चांदी होती आणि 5 लाख कॅश असं त्यांनी सांगितलं होतं. मग हे या केसमध्ये आमचे संपूर्ण टीम म्हणजे झोन 1ची आणि क्राईम ब्रांच त्यांचे सगळे अधिकारी याच्यात लागले आणि एक मोठा चॅलेंज होता आणि जवळपास 12-13 तासामध्ये ही जी चोरी होती, घरफोडी होती, ती डिटेक्ट झाली आणि त्याच्यात 310 ग्राम सोनं तसेच 1.7 kg म्हणजे जवळपास 1.5 किलोपेक्षा जास्त चांदी रिकव्हरी झाली आणि तसेच 50,000च्या कॅश पण रिकवर झालेला आहे. आता 5 लाख झाले की ते कॅशमध्ये त्याला सांगता येत नाही फिर्यादीला, परंतु अशी एक जवळपास सगळी रिकव्हरी झालेली म्हणजे सिल्वर त्यांनी कमी सांगितलं, त्याच्यापेक्षा जास्त सिल्वर आपण रिकवर केलेलं आहे. तर ही होती आणि त्याच्यात जे आहे मेन असा होता, चार आरोपी होते. त्याच्यात एक जो आरोपी आहे त्याच्यावर ऑलरेडी 4 गुन्हे आहेत आणि इथे त्यांनी 3 जवळपास अटेम्प्ट केले होते. एक वाडीची हद्दीमध्ये, तसेच नंतर MIDCची हद्दीमध्ये जिथून त्यांनी मोबाईल चोरी केला आणि 3री घरफोडी इथे त्यांनी केली आणि त्याच्यात इन्सिडेंटली त्या दुकानामध्ये घुसला होता तिथून जे साईडला शिरला तो त्यांनी जसे शटर उचलला तो आतमध्ये गेला आणि सराफाची दुकान होती त्याच्यात तो गेला आतमध्ये, त्यांची होती. तर हे जे त्याला इन्सिडेंटली तो सोनं जे इतकं आणि बाकी ज्वेलरी तिथून ते गेलेली आहे. त्याचे जे 4 आरोपी होते ते त्यांनी 4 हिस्से केले. इथून कामठीमध्ये गेले आणि तिथून 4 हिस्से करून आपले हिस्से त्यांनी घेतले आणि ते निघून गेले. तर त्याचे नंतर जे आहे 2 आरोपी त्याचे मेन होता, एक तो गेला उज्जैनला, दुसरा भोपाळला आणि बाकी 2 आरोपी अमरावतीला कडे गेले. आम्हाला त्याची टेक्निकल एव्हिडन्स मधून आपल्याला जे इन्फॉर्मेशन पाहिजे होती ती आम्हाला मिळाली आणि त्याच्यात आमची क्राईमची टीम आणि 2 आरोप्यांना लगेच पकडलं आणि 2 जे इतर आरोपी होते त्यांना आम्ही भोपाळ आणि ते उज्जैनवरून त्यांना आम्ही पकडला. रिकव्हरी व्यवस्थित याच्यात झालेली आहे. मोठा चॅलेंज होता आणि आमची क्राईम आणि लोकल झोनल पोलिसनी चांगली कारवाई केलेली आहे. हा एक आपल्याशी सगळ्यांशी डिस्कस करायची होत, आपल्यासमोर ही इन्फॉर्मेशन द्यायची होती. त्या एक याच्याबद्दल काही प्रश्न असला तर आमचे अधिकारी इथे बसलेले आहे, ते आपण विचारू शकता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.